डीजे गणेश। नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जे तुम्ही स्टेटस बघत आहे ते कसं क्रिएट करायचं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम अलाइट मोशन ॲपची गरज पडेल। तर तुमच्याजवळ नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अलाइट मोशन ॲप डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला भावांनो मी एक स्नेक इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला तो स्नेक इफेक्ट डाउनलोड करावा लागेल। तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही स्नेक इफेक्ट डाउनलोड करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे आपला स्नेक इफेक्ट आहे, इथे बघू शकता भावांनो तुम्ही। आपला हा इफेक्ट आहे, हा इफेक्ट आपल्याला इफेक्ट इमेजवर क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। इथे मी कॉपी केलेला आहे। त्यानंतर बॅक येऊन आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे, त्यानंतर इमेजवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं, त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथे मी केलेला आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या इमेजला इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायचा आहे। त्यानंतर जी मोठी साईजची इमेज आहे त्याला आपल्याला सेकंड इफेक्ट स्नेक इफेक्ट ॲड करायचा आहे। तर आपल्याला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपल्याला स्नेक इफेक्टमध्ये जायचं आहे। तर हा आपला सेकंड इफेक्ट आहे, ते याला आपल्या इमेजवर क्लिक करायचं आहे। क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे थ्री डॉटवर क्लिक करून तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा आहे। ज्यामध्ये आपण केलेलं होतं तसंच तुम्हाला आता परत करायचं आहे। त्यानंतर जी मोठी साईजची इमेज आहे त्याला आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आपल्या इथे मी सगळे इमेजवर इफेक्ट पेस्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथून इमेजपासून तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला
शॅडो PNG ब्लॅक इफेक्ट ॲड करायचा आहे. ते इथे मी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे खालच्या दिशेने याला फिक्स करायचं आहे. त्यानंतर इमेजवर क्लिक करून आपल्याला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत त्याची साईज आपल्याला मोठी करायची आहे. ते इथे मी केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा इमेजच्या ऑप्शनपासून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन PNG टेक्स्ट ॲड करायचे आहे. हिंदवी पाटील या नावाची PNG टेक्स्ट आहे. तर याला आपल्याला खालच्या दिशेने ॲड करायची आहे. ते मी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत जी इमेज आहे ती इमेज आपल्याला मोठी करायची आहे. त्याची साईज आपण मोठी केलेली आहे, इथे बघू शकता भावांनो. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर इथे मी प्ले करून बघत आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता. तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण आली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता, कारण की मी त्याच्यावर आपली मटेरियल प्रोव्हाइड करत राहतो भावांनो. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. ते एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे क्वालिटी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर फ्रेम रेट तुम्ही इथे लो करू शकता. त्यानंतर क्वालिटी इथे तुम्ही लो हाय मिडियम करू शकता. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. पुढच्या व्हिडिओसाठी